व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 83 आपण बघत आहोत. झालेला अभ्यास किंवा दिलेला अभ्यास तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा मला पाठवू शकतात. तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया. तर चला आजचा क्लास आपण बघूया. तर सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण प्रॅक्टिससाठी घेत असतो. तर आजचे स्पेलिंग आपण बघूया. BELOW बिलो, बिलो म्हणजेच खाली. BELT बेल्ट, बेल्ट म्हणजेच पट्टा. BENCH बेंच, बेंच म्हणजेच बाक. BEND बेंड, बेंड म्हणजेच वाकणे. BESIDE बिसाइड, बिसाइड म्हणजेच बाजूला. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण घेत असतो. दररोज वापरात येणारे 5 इंग्रजी वाक्यांचा दररोज आपण सराव करत असतो आणि हा सराव झाल्यानंतर आपण ग्रामरचे किंवा टेन्सेसचे भाग बघत असतो. तर चला आजचे वाक्य आपण बघूया. तू 7वा होतास, यू वेअर 7th. तू 7वा होतास, यू वेअर 7th. तुम्ही सर्व मराल, यू विल ऑल डाय. तुम्ही सर्व मराल, यू विल ऑल डाय. तुला हे आवडेल, यू विल लाईक दिस. तुला हे आवडेल, यू विल लाईक दिस. तू एकटा काम करशील, यू विल वर्क सोलो. तू एकटा काम करशील, यू विल वर्क सोलो. तू विसराळू आहेस, यू आर फॉरगेटफुल. तू विसराळू आहेस, यू आर फॉरगेटफुल. तर अशा पद्धतीने आपण आजच्या क्लासचे 5 स्पेलिंग आणि 5 इंग्रजी वाक्य आपण बघितले आहेत. तर आपण जो टेन्सचा प्रकार शिकत आहोत, सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर चला आपण उरलेला भाग त्याचा आज बघूया. मध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, तर यामधील आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य याचं स्ट्रक्चर काय असणार बघा. तर पहिले सब्जेक्ट आणि त्यानंतर प्लस. प्रथम पुरुषी कर्ते असेल तर डू घ्या, तृतीय पुरुषी असेल तर डज घ्यायचं. आपल्याला प्लस नॉट वापरायचा, प्लस क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आणि उरलेलं ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं आहे. तर अशीच रचना आपण मागच्या क्लासमध्ये बघितली होती बघा. आता मला कॉफी आवडत नाही, करता आहे बघा, आयच्या पुढे घेतलं आपण डोंट, आपलं V1 घेतलं लाईक, उरलेलं आपलं ऑब्जेक्ट. म्हणजेच मला कॉफी आवडत नाही. तर या वाक्यामध्ये आय का झाला, आपला सब्जेक्ट झाला. डोंट आपल्याला नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी घ्यायचं आहे बघा, आणि आपला जो लाईक आहे ते आपलं वर्ब झालं आणि उरलेलं आपलं ऑब्जेक्ट झालं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा, तो काम करत नाही. तृतीय पुरुषी करत आहे बघा, तर डझंट इन, डोंट येणार नाही, ही डझंट वर्क. आणि क्रियापदाचं पहिलं रूप वर्क आपण V1 इथे घेतलेलं आहे, म्हणजे तो काम करत नाही. तर निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी डोंट किंवा डझंटचा वापर करतात. हे सुद्धा आपल्याला साध्या वर्तमान काळामधले जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपल्याला इथे समजायला मदत होते. पुढचं वाक्य आहे, मी रात्री काम करत नाही. आता प्रथम पुरुषी करता असल्यामुळे आय आहे बघा, आणि आयच्या पुढे आपण मग डोंट, डू नॉट याला संक्षिप्त रूपमध्ये डोंट लिहितात, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आय करता असल्यामुळे प्रथम पुरुष आय डोंट वर्क ॲट नाईट. वर्क V1 घेतलेला आहे आपण बघा. पुढचं वाक्य आहे, मी पत्र लिहित नाही. आय डोंट राईट अ लेटर. आय असल्यामुळे डोंटच येईन बघा, V1 आणि उरलेलं ऑब्जेक्ट. आम्ही पुण्यात राहत नाही. वी डोंट लिव्ह इन पुणे. वी सब्जेक्ट, डोंट आपण डझंट किंवा डोंट आपल्याला वापरायचं आहे, आणि लाईव्ह आपण वर्ब घेतलं आणि उरलेलं आपलं ऑब्जेक्ट. पुढचं वाक्य आहे, माझी मांजर फार वेगाने धावत नाही. माय कॅट.
तृतीय पुरुष करता असल्यामुळे डझंट येईल रन व्हेरी फास्ट. आणि पुढचं वाक्य आहे ती क्रिकेट खेळत नाही. शी तृतीय पुरुष करता डझंट प्ले क्रिकेट. ती क्रिकेट खेळत नाही. आणि आजच्या या प्रकारामधला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळामधले इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य सुद्धा कसे बनवायचे ते सुद्धा आपण बघूया. प्रथम पुरुष करते असेल तर डू घ्या, तृतीय पुरुष डज घ्यायचं. बघा डू किंवा डज प्लस सब्जेक्ट घ्यायचा, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं प्लस उरलेलं वाक्य. आणि WH वर्ड किंवा प्लस डू घ्या किंवा डज घ्या प्लस सब्जेक्ट घ्या प्लस किंवा V1 घ्या. तर अशा पद्धतीने सुद्धा त्याची रचना असते. आणि शेवटी क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. तर काही थोडेसे वाक्य आपण बघूया सरावासाठी, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. तो शाळेत जातो का? बघा डज घेतला, डज ही गो टू स्कूल, क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तो शाळेत जातो का? डज ही गो टू स्कूल. तो नाशिकमध्ये राहतो का? डज ही लिव्ह इन नाशिक, शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आपण एकमेकांना ओळखतो का? डू वी. हे बघा प्रथम पुरुष करता असल्यामुळे आपण डू घेतलं, डज घेतलेलं नाही. तर तृतीय पुरुष करते असल्यामुळे आपण डज घेतलेलं आहे. फक्त विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, म्हणजे वाक्याचं स्ट्रक्चर आपल्याला कळून जाईल. डू वी नो इच अदर. आपण एकमेकांना ओळखतो का? तुम्ही इंग्रजी चांगले बोलता का? डू यू स्पीक इंग्लिश. प्रथम पुरुष करता असं डू यू स्पीक इंग्लिश, V1 घेतला, उरलेला आपण ऑब्जेक्ट घेतलं. काय अडचण आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम. WHचं सुद्धा सांगितलं होतं रागच्या WH घ्या. त्याच्यानंतर घ्या व्हेन डू यू वॉन्ट टू मीट. WH घेतलेला आहे, डू घेतलेला आहे, नंतर V1 घेतलेला आहे आणि उरलेलं ऑब्जेक्ट आहे. आणि शेवटचं वाक्य बघूया आपण. तिकिटांची किंमत किती आहे? हाऊ मच. नंतर डज द तिकीट कॉस्ट. तिकिटांची किंमत किती आहे? अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स संपूर्ण आपण 3 दिवसाच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. सर्व रूल्स आणि अशा पद्धतीचे वाक्य बोलण्याचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे की साधा वर्तमान काळामध्ये वाक्य कशा पद्धतीने बोलले जातात, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, संपूर्ण सराव आपण आजच्या क्लासमध्ये बघितलेला आहे. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण पुढचा टेन्स आपण घेऊया. भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये.